नमस्कार मंडळी, मी प्रियंका तुमचे मनापासून स्वागत करते. श्री स्वामी समर्थ. माझ्या गावाकडच्या व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत. तर ताईंनो, इथं बनवायच्या आहेत 12 भाज्या आणि 12 भाज्या मी बनवून घेतल्यात साध्या सिंपल पद्धतीमध्ये. त्यात जे काही लागण ते वेगळे वेगळे बनावं लागतात. काही लोक एकत्र बनवतात, पण ही आमची एक परंपरा आहे. आणि सगळ्यात आधी असतं आपलं पुरण. तर पुरणाला चटका देणं चालू आहे. आणि इथं पहा, छान गौराई आव्हान म्हणजे छान अशी आता मी रांगोळी दारामध्ये काढून घेतली. साध्या सिंपलमध्ये दीदीच काढत असती. तर आता इथं छानपैकी आपले चालली आहे रांगोळी काढणं. तर रांगोळी काढायची होती संध्याकाळच्या पूजेची तयारी. याचा एक पार्ट सकाळी तुम्हाला आलेला आहे. तर इथं मस्त सकाळी सकाळी ते संध्याकाळी रांगोळी काढून घेतली. आणि हे 2 जागेवर गुलाबाच्या ज्या पाकळ्या आहेत तिथं मी गौराईचे ताट वगैरे मांडणार होते. त्यामुळे त्यांच्या दोघींच्या आणि मधल्या डिझाईनमध्ये गणपती बाप्पाचं ताट. तर इथं आमच्या इथं 32 दिवे करतात. 16 आणि 16 32. तर मी दिवेसुद्धा करून घेतले ताईंनो. तर तुम्हाला कालचा अर्धा पार्ट आलेला आहे, म्हणून मी आज व्हिडिओ थोडा मोठा केला नाही, शॉर्टकटमध्येच दाखवला. तर इथं पहा, मी साधी सिंपल तयार झालेली आहे. आणि हे इथं नाहीत म्हणून एवढा काही उल्हास नव्हता तयार व्हायला. हे पाटलासोबत मुंबईला गेलेले आहेत. नाही तर काठपदर साडी घालून गौराईचं पूजा वगैरे करत असते. खूप आनंद. तरी पण मस्त आनंदात छान बसवल्या. तर इथं दीप प्रज्वलित करून घेत आहे, म्हणजे आता गौराईच्या पूजेची वेळ झालेला आहे संध्याकाळचा. तर अग्नीला साक्षी मानून आता गौराईची सुद्धा पूजा चालू आहे. तर गौराईला हळदी कुंकू देऊन, जसं आपण केंद्रामध्ये भरपूर साऱ्या पूजा करतो, तर आधी धूप दीप ओवाळून घ्यायचा. आणि इथं मी आता गौराईला छान असे पांढरे शुभ्र घरच्या कापसाचे वस्त्र केलेले परिधान करत आहे. गौराईला, तुळजाभवानी मातेला आणि तसंच माझ्या सासूबाईच्या गौराई आहेत. एवढं वर्ष आम्हाला त्या पूजायच्या आहेत. आणि माझ्यासुद्धा गौराई आहेत, त्यासुद्धा मी म्हणजे चांगल्याच आहेत. माझी इच्छा होत नाही असे त्यांना विसर्जन करायची म्हणून. तर 5 साध्या सिंपल पद्धतीमध्ये वस्त्र, सकाळी छान आघाडा आरळीची माळ घालून घेतली होती. आणि गावाकडे असल्यामुळं थोडा व्हॉईसचा प्रॉब्लेम येतो, मोठा नाही बोलता येत नाही. तर आपलं नवीनच चॅनल आहे, मी काय असं कोणाला शेअर केलं नाही. तर इथं मी मंडल करून घेत आहे. मंडल झाल्याच्या नंतर आपल्याला देवाचे ताट इथं मांडायचे आहेत म्हणून. तर आपण केंद्रात जसे जसे नैवेद्य अर्पण करतो देवाला, तसंच नैवेद्य अर्पण करत आहे. इथं मी तुळशीपत्रसुद्धा वाटीत एका घेऊन ठेवलेले आहेत ताईंनो. तर गणपती बाप्पा व महालक्ष्मी असे 3 ताटं. आणि कारण हे ताटं परत आपल्याला जेवायला घ्यायचे असतात म्हणून. तर इथं धूप वगैरे लावून घेतली, पूजा म्हणजे दिवे वगैरे लावून घेतले. तर इथं मी नैवेद्य दाखवत आहे गौराईला. खूप रिलॅक्स आणि दमाने, पण व्हिडिओ थोडा मोठा होईल म्हणून मी थोडा फास्ट केला आहे. तर पहा, गौराईला गणपती बाप्पाला छान असा नैवेद्य दाखवून झाला. आता आम्हाला पण आरती करायची होती. हे पहा, 12 भाज्या व पुरणाचा नैवेद्य. तर 12 भाज्यामध्ये मी तुम्हाला दाखवल्या चिरलेल्या सगळ्या 12 भाज्या. तर साधे सिंपल आजची पूजा गौरीचे आपल्या नैवेद्य केला. गौरी आपल्या छान सुखा समाधानीने जेवल्या. असंच त्यांनी दरवर्षी माझ्याकडून सेवा करून घ्यावी, हीच गौरीचरणी प्रार्थना. हे नसल्यामुळं स्वराजलाच आरती करायला लावली. म्हणलं चल कर, तर तो म्हणला मीच आरती करणार, कोणीसुद्धा आरतीला हात लावायचा नाही. तर आपण नैवेद्य झाकून ठेवलेत, कारण आरती होईपर्यंत नैवेद्य उघडेच ठेवले होते ताईंनो. तर आज आपली साधी सिंपल पूजा आवडली तर लाईक करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील ताईंनो. तर पहा, किती सुंदर आपल्या गौराई. आणि त्यांना पुरणाचा नैवेद्य आणि 12 भाज्याचा सुद्धा नैवेद्य केला आहे. जे आहे त्यामध्ये समाधानी, जे नसेल त्याच्यासाठी रुसायचं नाही, फुगायचं नाही. तर ताईंनो, असा होता आपला आजचा व्हिडिओ. श्री स्वामी समर्थ.